तुम्ही कधी रात्री एकटे बसले असता छाती घट्ट आवळल्यासारखं वाटलंय, हृदय धडधडतंय, डोक्यात हजार विचारांचा गोंधळ आणि एकच विचार वारंवार येतोय, जर मी हे केलं तर काय होईल, लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर. ही भीती, ही तुमच्या मेंदूत खोलवर रुजलेली आहे. ती तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी तयार केली गेली, पण आज ती तुम्हाला हळूहळू मारते. अपयशाची भीती, लोकांची भीती, नाकारले जाण्याची भीती. ही भीती तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मोठा निर्णय घेताना तुमच्या खांद्यावर बसून कुजबुजते. थांब, सुरक्षित रहा. तुम्हाला माहितीये का, ही भीती फक्त मनाची गोष्ट नाही. ती तुमच्या शरीरात रसायनं सोडते, हृदयाचा वेग वाढवते, रक्तदाब वाढवते. दीर्घकाळ ही भीती तुम्हाला आजारी करते. हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर, सगळं. पण सर्वात भयानक गोष्ट काय, ही भीती खरीच नाही. बहुतेक भीती ज्या तुम्हाला रात्रंदिवस खातात, त्या फक्त तुमच्या मनाने निर्माण केलेल्या काल्पनिक कहाण्या आहेत, ज्या कधी घडणारच नाहीत, किंवा घडल्या तरी तुम्ही त्यांना सामोरे जाऊ शकता. पण तरीही तुम्ही थांबता, मोठं स्वप्न पाहता, पण पुढे जात नाही. नवीन नोकरीचा प्रयत्न करायचा असतो, पण काय होईल या विचाराने मागे सरकता. कोणाशी मन मोकळं करायचं असतं, पण लोक काय विचारतील याची भीती वाटते. तुम्ही एकटे नाही आहात. लाखो लोक रोज हाच संघर्ष करतात. सकाळी उठतात, चेहऱ्यावर हास्य लावतात, पण आतून एक खोल दरी असते, भीतीची. ती दरी तुम्हाला एकटं पाडते, नातेसंबंध तोडते, आत्मविश्वास गिळते, आणि सर्वात वाईट, ती तुम्हाला तुमचं खरं स्वतः होण्यापासून रोखते. कल्पना करा, एका मुलाने आपल्या वडिलांना सांगितलं नाही की त्याला इंजिनिअरिंग नको, आर्ट हवंय. कारण काय म्हणतील ही भीती. एका मुलीने आपल्या स्वप्नाचा बिझनेस सुरू केला नाही, कारण अपयशाची भीती. दोघेही आजही त्या भीतीत जगतायत, सुरक्षित पण मृतवत. ही भीती तुमच्या मेंदूला सतत धोका सांगते. पण खरी समस्या काय? मेंदू खोटं बोलतोय. भीती दोन प्रकारची असते. एक, खरी भीती, जी तुम्हाला वाघासमोर उभं राहिल्यावर वाचवते. दुसरी, खोटी भीती, जी तुम्हाला आयुष्य जगण्यापासून रोखते. आणि बहुतेक वेळा आपण खोट्या भीतीला खरी समजतो. त्यामुळे आपली शरीरं आजारी होतात, मनं तुटतात, स्वप्न मरतात. पण आता जर मी तुम्हाला सांगितलं की ही भीती कायमची दूर करता येईल, तुमच्या मेंदूतून पूर्णपणे काढून टाकता येईल, की तुम्ही त्या भीतीला शक्तीमध्ये रूपांतरित करू शकता. पण यासाठी तुम्हाला प्रथम एक गोष्ट समजून घ्यायला हवी. तुमच्या भीतीमागे दडलेलं खरं सत्य. ते सत्य जाणून घेतल्यानंतर कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. तुम्ही अजूनही ऐकताय ना? कारण पुढे जे येणार आहे ते फक्त ज्ञान नाही, ते एक मानसिक प्रवास आहे, जो तुम्हाला तुमच्या आतल्या सर्वात गडद कोपऱ्यात नेल. आणि तिथून एक नवीन, निर्भय तुम्हाला बाहेर काढेल. तुम्ही अजूनही ऐकताय ना? कारण पुढे जे येणार आहे ते फक्त ज्ञान नाही, ते एक मानसिक प्रवास आहे, जो तुम्हाला तुमच्या आतल्या सर्वात गडद कोपऱ्यात नेल. आणि तिथून एक नवीन निर्भय तुम्हाला बाहेर काढेल. ही भीती खरंच कुठून येते? तुम्हाला वाटतंय की ती बाहेरच्या जगातून येते, अपयशातून, लोकांच्या टीकेतून, नाकारण्यातून. पण खरी गोष्ट वेगळी आहे. ही भीती तुमच्या मेंदूत तयार होते. प्राचीन काळात जेव्हा वाघ किंवा साप यायचा, तेव्हा तुमचा मेंदू तुम्हाला वाचवायचा. पण आज वाघ नाहीत, तरीही तोच मेंदू तुम्हाला सुरक्षित ठेवण्याच्या नादात तुमचं आयुष्य छोटं करतोय. कल्पना करा, तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये बोलायचं असतं, पण एक विचार येतो, जर मी चुकीचं बोललो तर? तुम्ही शांत बसता. तुम्ही एखाद्या व्यक्तीला आवडलं असतं,
पण नको, नाकारलं तर काय, या भीतीनं मागे सरकता. हे सगळं तुमच्या मेंदूचा एक जुना सॉफ्टवेअर आहे, जो आता अपडेट झालेला नाही. डॉक्टर लिसा रँकिन सांगतात की भीती मुख्यतः दोन प्रकारची असते. एक खरी भीती, जी खरोखर धोक्यात असताना जागी होते. दुसरी खोटी भीती, जी तुम्हाला रोज खात राहते. खोटी भीती म्हणजे काय? ती तुमच्या मनाने रचलेली कहाणी. मी अपयशी ठरलो तर लोक मला हसतील. मी प्रयत्न केला नाही तर तरी सुरक्षित राहीन. मला नाकारलं गेलं तर मी काहीच नाही. ही कहाणी तुम्हाला इतकी खरी वाटते की तुम्ही तिच्यात जगायला सुरुवात करता. आणि मग काय होतं? तुमचा आत्मविश्वास हळूहळू संपतो. नातेसंबंध कमकुवत होतात. स्वप्न केवळ स्वप्नच राहतात. तुम्ही कधी विचार केलाय का की जे लोक खरोखर मोठं करतात त्यांना भीती वाटत नाही का? वाटते. फरक फक्त एवढाच की ते भीतीला आपल्या मेंदूवर वर्चस्व गाजवू देत नाहीत. ते तिला ओळखतात आणि मग तिच्यावर विजय मिळवतात. आता मुख्य गोष्ट समजून घ्या. भीतीमागे 4 मोठ्या चुकीच्या धारणा असतात. पहिली, मी असुरक्षित आहे. तुम्हाला वाटतं की जग खूप धोक्याचं आहे. एक छोटी चूक आणि सगळं संपेल. पण सत्य काय आहे? तुम्ही जितकं समजता त्यापेक्षा खूप जास्त सामर्थ्यवान आहात. दुसरी, मी कमकुवत आहे. तुम्हाला वाटतं की एकट्याने तुम्ही काहीच करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या शक्तीला भेटता, तेव्हा तुम्ही जे काही करू शकता ते पाहून तुम्ही स्वतःला ओळखणार नाही. तिसरी, मी एकटाच आहे. सगळ्यात भयानक भावना. भीती तुम्हाला एकटं पाडते. तुम्हाला वाटतं कोणीही तुमच्यासोबत नाही. पण खरं सत्य हे आहे की तुम्ही कधीही एकटे नाही. चौथी, मी नियंत्रणात नाही. तुम्हाला वाटतं की बाहेरची परिस्थिती तुम्हाला चालवते. पण सत्य हे आहे की तुमचा प्रतिसाद तुमच्या हातात आहे. या 4ही चुकीच्या धारणा तुमच्या मेंदूत रुजलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्येही अडकता. पण जेव्हा तुम्ही या धारणांना आव्हान देता, तेव्हा काय होतं? 4 सत्य उभे राहतात. मी सुरक्षित आहे. मी सामर्थ्यवान आहे. मी कधीही एकटा नाही. मी माझ्या प्रतिसादावर नियंत्रण ठेवू शकतो. जेव्हा तुम्ही हे सत्य मनात रुजवता, तेव्हा भीतीची पकड हळूहळू ढिली होते. तुम्हाला एक वेगळी शक्ती जाणवते. एक शांतता. एक स्पष्टता. पण हे इतकं सोपं नाही. कारण तुमचा मेंदू वर्षानुवर्ष खोट्या भीतीवर चालला आहे. तो बदलायला तयार नाही. तो तुम्हाला सतत धोका दाखवत राहतो. एक उदाहरण घ्या. एक तरुण मुलगा होता. त्याला आपला स्टार्टअप सुरू करायचा होता. पण प्रत्येक वेळी अपयश आलं तर काय, हा विचार यायचा. तो वर्षानुवर्ष तसाच बसला. मित्र पुढे गेली, तो मागे राहिला. एक दिवस त्यानं ठरवलं, मी प्रयत्न तर करून बघतो. पहिल्या 2 प्रयत्नात अपयश आलं. पण तिसऱ्या वेळी तो यशस्वी झाला. आज तो जिथे आहे, तिथे भीतीमुळे कधीही पोचला नसता. तुम्हीही असंच काहीतरी अनुभवलेलं असेल. कधीतरी एखादी गोष्ट टाळली, नंतर पश्चात्ताप झाला. कधीतरी बोललो नाही, नंतर खूप वाईट वाटलं. ही भीती तुमच्या आयुष्यात किती मोठा नाश करते याची तुम्हाला कल्पना नाही. रिलेशनशिपमध्ये तुम्ही खरं बोलत नाही. करिअरमध्ये रिस्क घेत नाही. स्वतःसाठी काही मागत नाही. आणि शेवटी एक रिक्तपणा राहतो. पण आता लक्षात घ्या, ही भीती कायमची दूर करण्यासाठी एक मार्ग आहे. तो मार्ग सोपा नाही, पण शक्तिशाली आहे. तो मार्ग तुम्हाला तुमच्या आतल्या खऱ्या आवाजाकडे घेऊन जातो, जो आवाज भीतीच्या गोंधळात हरवला आहे. तुम्हाला तो आवाज ऐकू येतोय का?
तो हळूहळू वाढतोय. तो आवाज तुमच्या आतल्या खऱ्या स्वतःचा आहे, जो भीतीने गप्प बसवला होता. जेव्हा तुम्ही त्याला ऐकायला सुरुवात करता तेव्हा भीती मागे सरकते. पण हे घडण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यात आधी तुमच्या भीतीला ओळखा. बसा, शांत रहा आणि स्वतःला विचारा, मी आत्ता कशाची भीती बाळगतोय? अपयशाची, नाकारले जाण्याची, लोकांच्या मतांची? त्या भीतीला नाव द्या. तिला समोर उभं करा. जेव्हा तुम्ही तिला नाव देता तेव्हा तिची शक्ती कमी होते. कारण अंधारात लपलेली भीती सर्वात मोठी असते. प्रकाशात आणल्यावर ती छोटी दिसते. दुसरं पाऊल, तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. भीती जेव्हा येते तेव्हा तुमचं शरीर कसं प्रतिसाद देतं? छाती आवळते, श्वास लहान होतो, हात थंड होतात. हे लक्षात घ्या, कारण भीती मनातून सुरू होते पण शरीरात राहते. जेव्हा तुम्ही शरीराला शांत करता, दीर्घ श्वास घ्या, शरीर हलवा, थोडं फिरा, तेव्हा मेंदूला संदेश जातो की धोका नाही आहे. ही सोपी गोष्ट तुमच्या भीतीला अर्ध्यावरच थांबवू शकते. तिसरं, तुमच्या खोट्या कहाणीला आव्हान द्या. तुम्हाला वाटतं, मी अपयशी ठरलो तर सगळं संपेल. स्वतःला विचारा, हे खरंच आहे का? याआधी मी अपयशी ठरलोय, तरीही मी इथे आहे. लोक मला नाकारतील तर काय? मी त्यांच्याशिवायही जगू शकतो. ही छोटी छोटी प्रश्न तुमच्या मेंदूच्या जुन्या सॉफ्टवेअरला अपडेट करतात. चौथं, तुमच्या आतल्या साथीदाराला भेटा. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यात एक असा भाग आहे जो कधीही भीतीला बळी पडत नाही. तो शांत, निर्भय आणि शक्तिशाली आहे. काही लोक त्याला अंतर्मन म्हणतात, काही आत्मा. दररोज काही मिनिटं शांत बसून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. आज मी काय करू शकतो ज्यामुळे मला भीती कमी वाटेल? हळूहळू तो आवाज स्पष्ट होतो आणि भीतीचा आवाज कमी होतो. पाचवं, छोट्या छोट्या भीतींना सामोरे जा. एका दिवसात मोठं अपयश घेऊ नका. फक्त एक छोटा रिस्क घ्या. कॉफी शॉपमध्ये अनोळखी व्यक्तीशी बोलणे, मॅनेजरला एक कल्पना सांगणे, एखादं नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करणे. प्रत्येक छोट्या विजयाने तुमचा मेंदू शिकतो, मी हे केलं, जग संपलं नाही, उलट मी मजबूत झालो. सहावं, भीतीला मित्र बनवा. हो, ऐकले तुम्ही बरोबर. भीती तुमचा शत्रू नाही, ती तुमचा संदेशवाहक आहे. ती तुम्हाला सांगते की तुम्ही जिथे जाणार आहात तिथे वाढ आहे. भीती जिथे येते तिथे तुमचं खरं जीवन सुरू होते. जेव्हा तुम्ही भीतीसोबत चालायला शिकता तेव्हा तुम्ही खरोखर जगता. या 6 पावलांनी हजारो लोकांनी आपली भीती दूर केली. त्यांचे नातेसंबंध सुधारले, आत्मविश्वास वाढला, स्वप्न प्रत्यक्षात आली. पण यात एक कठीण सत्य आहे. बहुतेक लोक हे करत नाहीत. ते भीतीतच जगतात. कारण बदल सोपा वाटत नाही. ते सुरक्षित अंधारात राहणे पसंत करतात. तुम्ही काय करणार आहात? कल्पना करा 5 वर्षांनंतर. तुम्ही अजूनही त्याच भीतीत अडकलेले असाल. तोच नोकरी, तोच रिकामा रात्रीचा एकटेपणा, ते सगळे न बोललेले शब्द. किंवा तुम्ही आजपासून छोटे छोटे पाऊल टाकाल आणि एक निर्भय, पूर्ण जगणारा माणूस व्हाल. 2 रस्ते आहेत, एक भीतीचा, दुसरा धाडसाचा. आणि सर्वात भयानक गोष्ट काय आहे? भीती तुम्हाला सांगते की धाडसाचा रस्ता धोक्याचा आहे. पण खरी गोष्ट उलट आहे. भीतीचा रस्ता हा सर्वात मोठा धोका आहे. कारण तो तुमचं आयुष्य हळूहळू संपवतो. तुम्ही आजूबाजूला पहा. किती लोक भीतीमुळे आपली स्वप्न मारून टाकतात. रिलेशनशिपमध्ये खरं बोलण्याची भीती, नवीन बिझनेस सुरू करण्याची भीती,
स्वतःला प्राधान्य देण्याची भीती. हे सगळे लोक एक दिवस पश्चात्ताप करतात. पण तो पश्चात्ताप काहीही बदलत नाही. पण तुम्ही वेगळे असू शकता. जेव्हा तुम्ही भीतीवर विजय मिळवता, तेव्हा तुम्हाला एक नवीन शक्ती मिळते. तुम्ही लोकांना जे सांगता ते स्पष्ट आणि निर्भय असतं. तुम्ही जे कराल ते पूर्ण मनाने करता. तुम्ही जे आहात ते पूर्णपणे जगता. ही शक्ती प्रत्येकामध्ये आहे. फक्त तिला जागं करायचं असतं. आता एक गोष्ट मनात ठेवा. भीती कधीही पूर्णपणे जात नाही. पण ती तुमचा मालक राहणार नाही. तुम्ही तिचे मालक व्हाल. तुम्हाला हे जाणवू लागलंय का, की आतमध्ये काहीतरी बदलत आहे? एक हलकीशी आशा, एक हलकीशी शक्ती. पण हे प्रवास अजून संपलेला नाही. अजून एक गहन सत्य बाकी आहे, जे तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल पूर्णपणे वेगळं विचार करायला लावेल. ती गोष्ट आहे, भीती ही तुमची शत्रू नाही, ती तुमची गुरु आहे. जेव्हा तुम्ही तिला योग्य रीतीने समजून घेता, तेव्हा ती तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या सामर्थ्याकडे घेऊन जाते. पण यासाठी तुम्हाला एक गहन सत्य स्वीकारावं लागेल. तुम्ही जे काही टाळत आहात, त्याच्यामागे तुमचं खरं जीवन दडलेलं आहे. ते अपयश, ज्याची तुम्हाला भीती वाटते, ते अपयश तुम्हाला नवीन सुरुवात देते. ते नाकारणं, ज्याची तुम्हाला भीती वाटते, ते नाकारणं तुम्हाला खऱ्या लोकांकडे घेऊन जातं. ज्या गोष्टींमुळे तुम्ही रात्रंदिवस अस्वस्थ होता, त्या गोष्टी तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी आहेत. एकदा एक स्त्री होती. तिचं नाव लिसा. ती डॉक्टर होती. यशस्वी, पण आतून पूर्णपणे खोखली. भीतीने तिचं आयुष्य भरलं होतं. रुग्णांची अपेक्षा पूर्ण न झाल्याची भीती, कुटुंबाला वेळ न देण्याची भीती, स्वतःला हरवण्याची भीती. एक दिवस तिने ठरवलं, मी या भीतीला सामोरे जाईन. तिने आपल्या मनातल्या सर्व खोट्या कहाण्या लिहून काढल्या. त्यांना प्रश्न विचारले आणि हळूहळू ती बदलली. आज ती हजारो लोकांना शिकवते की भीती कशी दूर करायची. तुम्हीही तिच्यासारखे असू शकता. आता थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, मी कोणत्या भीतीमुळे मागे सरकतोय? मी कोणत्या स्वप्नाला भीतीमुळे मारत आहे? मी खरंच जगतोय का, की फक्त टिकून आहे? हे प्रश्न कठीण आहेत, पण त्यांचं उत्तर तुम्हाला मुक्त करेल. जेव्हा तुम्ही भीतीला सामोरे जाता, तेव्हा तुमच्या नातेसंबंधात खोली येते. तुम्ही लोकांना खरं सांगू शकता, प्रेम व्यक्त करू शकता, सीमा ठेवू शकता. तुमचा आत्मविश्वास वाढतो, कारण तुम्ही स्वतःला सिद्ध केलंय की मी हे करू शकतो. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही रिस्क घेऊ लागता आणि त्या रिस्कमुळे नवीन दारे उघडतात. तुम्ही रात्री शांत झोपता, कारण मनात गोंधळ नसतो. ही बदल एका रात्रीत होत नाही. तो छोट्या छोट्या पावलांनी येतो. आज एक छोटी भीती पार करा, उद्या दुसरी. महिनाभरात तुम्ही स्वतःला ओळखणार नाही. पण लक्षात ठेवा, काही लोक हे ऐकूनही काही करणार नाहीत. ते उद्या पुन्हा त्याच भीतीत जागे होतील. त्यांचं आयुष्य तसंच चालू राहील. कारण बदल करण्याची भीती बदल न करण्याच्या भीतीपेक्षा जास्त वाटते. तुम्ही त्यांच्यातले नाही, कारण तुम्ही अजूनही ऐकत आहात. हे सांगतं की तुमच्यात धाडस आहे. आता शेवटची गोष्ट. भीती कधीही पूर्णपणे नाहीशी होणार नाही, पण तिची पकड तुमच्यावर राहणार नाही. तुम्ही तिला ओळखाल, तिला हाताळाल आणि तिच्या पलीकडे जाल. कल्पना करा, 5 वर्षानंतर तुम्ही मागे वळून पाहता. तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण केलंय. लोकांना सांगता, मी भीतीला सामोरे गेलो, म्हणून आज इथे आहे. तुमचे मुलगे किंवा मुली तुमच्याकडे पाहतात आणि शिकतात. धाडस कसं करायचं, ही कथा तुमची होऊ शकते. आज रात्री झोपण्याआधी फक्त एक काम करा. एक छोटीशी गोष्ट लिहा, ज्याची भीती वाटते पण तुम्हाला करायची आहे. उद्या ती करायला सुरुवात करा. फक्त एक पाऊल. तुम्ही एकटे नाही. लाखो लोक हा प्रवास करत आहेत आणि तुम्हीही त्यांच्यातले एक आहात.
भीतीचा अंधारातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. धाडसाचा प्रकाश स्वीकारण्याची वेळ आली आहे. तुम्ही तयार आहात. धन्यवाद की तुम्ही या प्रवासात सोबत होता. जर हे तुम्हाला स्पर्शून गेलं असेल तर तुमच्या मनातली ती छोटीशी आग जिवंत ठेवा. ती आग तुम्हाला खूप दूर घेऊन जाईल. आता श्वास घ्या, हसरा आणि पुढचा पाऊल टाका. तुमचं निर्भय आयुष्य सुरू झालंय.